ठरलं तर मग प्रेक्षकांनो मालिका खूपच छान चाललेली आहे आणि आता आपण पाहिलंय की सायली घरी आलेली आहे ते म्हणजे रविराजांच्या आणि इथेच सायलीच्या आता मात्र अशा काही गोष्टींचे उलगडे होताना आपल्याला दिसणार आहेत की त्यामध्ये सायलीला स्वतःलाच आपण आता खरी तन्वी असल्याचं आपलं तन्वी सोबत नातं काय आहे हे शोधतानाच कळणार आहे आणि इथेच आता मात्र खऱ्या अर्थाने सायलीचा हा शोध संपत एक ब्रेसलेट जे ब्रेसलेट आता लहानपणी तिच्या हातामध्ये म्हणजे ब्रेसलेट टाईप 2 कडी त्यातलं एक कड तिच्या हातामध्ये आणि तिला म्हणजे ऍक्सिडेंटच्या वेळेला एक कड प्रतिमाच्या हातामध्ये हा जो काही त्यावेळेला घडलेला इन्सिडेंट आहे त्या इन्सिडेंट पैकी एक कड तिला प्रतिमाच्या इथे सापडताच सायलीला आता एक दुसऱ्याकडं आपल्याकडे असल्याचं समजतात आपण या सगळ्यामध्ये काय नक्की आता म्हणजे का आपल्याला सतत आता तन्वीचा आवाज ऐकू येत होता त्याचं कोडं तर उलगडलेलं आहेच पण हे कोडं उलगडतच अजून एका गोष्टीचा पण उलगडा झालाय आणि त्याच वेळेला इकडे चैतन्यने साक्षीदार म्हणून आता जो कोणी येते म्हणजे ज्या कॅफेमध्ये साक्षी आणि आता इकडे सचिन हे दोघ जण भेटायचे त्याच कॅफेमधला तो आता त्या वेटरला साक्षीदार म्हणून उभं केलेलं आहे आणि त्याचमुळे त्या वेटरने जो काही महाभयंकर खुलासा केलाय आणि त्यानंतर सगळेच जण आता गडबडलेत सचिन किती फ्रॉड आहे आणि तो एका गुन्हेगाराला कशा पद्धतीने मदत करत आहे हे सत्य समोर आल्यावरती मग मात्र आता इकडे सचिनची केस ही हलकी झालेली आहे आणि आता इकडे खूप मोठा इकडे अस्मिताचा विषय झालाय पण नक्की काय घडलंय कसं घडलंय सविस्तर आता कोर्टाने सांगितलंय की तुम्ही दोघं जण एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत आहात ते काहीही खरे नाहीयेत म्हणजे त्याच्याबद्दल कोर्टामध्ये ठोस असा पुरावा असल्याशिवाय आम्ही आता हे मान्य करू शकत नाहीयेत आणि त्यामुळे ना इकडे सचिनची बाजू ग्राह्य धरण्यात येईल आणि ना इकडे अस्मिता यांची बाजू गृहीत धरण्यात येणार आहे मुळातच आता इकडे तुम्ही दोघ जण म्हणजे ज्याला काही बेस नाहीये असे आता आरोप करत आहात आणि असे आरोप करत असताना जर का तुमच्याकडे काहीही पुरावा नसेल मग मात्र आता हा पुरावा नसल्यावरती तुम्हाला मात्र या सगळ्यामध्ये लवकरात लवकर पुरावे सादर करावे लागतील नाहीतर आता कोर्टामध्ये निपक्षपाती निर्णय करण्यात येईल आणि ते म्हणजे तुमच्या दोघांच्या मात्र आता इकडे घटस्फोटावरती साईन तर होईल पण आता पोटगी किंवा दोष कुणाचा हे सत्य सिद्ध करायचं असेल तर काहीतरी ठोस पुरावा तुम्हाला द्यावाच लागेल बरं हे सगळं म्हटल्यावरती मग आता लगेचच अर्जुन उभा राहतो आणि तो सांगतो मिलॉर्ड फक्त 5 मिनिटं माझा साक्षीदार या आता कोर्टामध्ये येण्यासाठी मला फक्त 5च मिनिटं आता हवी आहेत बाकी काहीही नाहीये आणि त्यानंतर मग आता इकडे 5 मिनिटांमध्ये अर्जुन काय पुरावे आणणार म्हणून आता इकडे वकील साहेब विरोध करत आहेत नाही कोर्टाचं काम इकडे संपलेलं आहे वेळ आणि कोर्टाचं काम आता तहकूब करण्यात यावं कारण कोर्ट आता अनावश्यक या सगळ्यामध्ये वेळ घालवू शकत नाहीये असं म्हणत मात्र आता कोर्टामध्ये प्रेशर आणण्यात आलेलं आहे पण त्याच वेळेला वकील साहेब म्हणतात इतके दिवस गेलेले आहेत आज जर का ह्याचा निकाल लागणार असेल तर 5 मिनिटं थांबून हा केसचा निकाल मात्र लागलाच पाहिजे असं म्हणत मात्र आता इकडे वकिलांनी खूपच मोठा घोषणा केलेली आहे बरं हे सगळं झाल्यावरती मग आता वकील साहेब सांगायला लागतात लवकरात लवकर तुमचा साक्षीदार बोलवा जेणेकरून तुमचा साक्षीदार आल्यावरती मग आता इकडे कोर्टामध्ये अर्जुनला व आपली साक्षीदार आणण्यासाठी वेळ मिळालेला आहे आणि त्याच वेळेला अर्जुन आता चैतन्याला कॉल करतोय चैतन्य अरे कुठपर्यंत आलेला आहेस लवकरात लवकर येऊन पोहोच आणि आता लवकरात लवकर इकडे मला आता तो साक्षीदार हवा आहे आपल्याकडे वेळ कमी आहे आता 5 मिनिटं उलटून गेलेत सायली सुद्धा कंटिन्युअसली चैतन्याला कॉल करत आहे आणि चैतन्याला कॉल करून लवकरात लवकर आता म्हणजे कुठे पोहोचलाय हे विचारते आणि त्याच वेळेला वकील मात्र खुश झालेले आहेत ते म्हणजे सचिनचे की काहीही झालं तरी आता योग्य वेळेत त्यांचा साक्षीदार येणारच नाहीये असं म्हणत ते आता चांगलेच खुश झालेत आणि त्यानंतर मग तोपर्यंत चैतन्याची ज्या वेळेला प्रेक्षकांनो एंट्री झालेली आहे आणि त्यावेळेला चैतन्य आता एंटर करत असतानाच
आता मात्र सचिनची भंबेरी उडालेली आहे. सचिन इकडे गडबडलाय आणि त्याच वेळेला चैतन्य सांगायला लागतो, विटनेस बॉक्समध्ये यांना आता घ्या. मुळातच हा आता तोच माणूस आहे ज्या कॅफेमध्ये सचिन आणि साक्षी हे नेहमी जायचे. आता त्याचा जो काही साक्षीदार आहे त्याची साक्ष खूपच महत्त्वाची प्रेक्षकांनो ठरलेली आहे. आणि आता तो साक्षीदार ज्या पद्धतीने सगळा घटनाक्रम सांगतो, कशा पद्धतीने आता इकडे साक्षी आणि हे दोघं जण यायचे आणि सगळा प्रकार सांगितल्यावरती त्या हॉटेलला 1-2 वेळा ते लोक राहिलेले सुद्धा आता आहेत. हे ज्या वेळेला सगळं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सचिनच्या विरोधात ही केस आणि त्यानंतर मग आता इकडे वकील सांगायला लागतात, कशावरून हा पुरावा मॅनेज केलेला नाहीये, साक्षीदाराला काही अर्थ नाहीये, काहीतरी भरभक्कम पुरावा तर आता पाहिजेच आहे ना. भरभक्कम पुरावा नसेल तर मात्र ही केस आता इकडे पूर्णपणे क्लोज होते. आणि त्याच वेळेला मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन, भरभक्कम पुरावा म्हणजे हॉटेलचं CCTV फुटेज, ते तर फुटेज तुम्हाला काफी आहे ना. असं म्हणत त्यांनी आता CCTV फुटेज दाखवल्यावरती कोर्टामध्ये जज आता सचिनच्या विरोधामध्ये निर्णय दिलेला आहे. आणि सचिनला मात्र आता इकडे पोटगी देण्यासाठी सांगितलेलं आहे, ते म्हणजे अस्मिताला. आणि सचिन आता गडबडलाय. पोटगी यावरती अर्जुन सांगायला लागतो, हो पोटगी म्हणजे खरं तर अस्मिताबाईला या सगळ्याची काहीच गरज नाहीये, तिला आम्ही सांभाळण्यासाठी समर्थ आहोत. पण तुझं मूल जे आता अस्मिताकडे आहे ना, त्या मुलाच्या साठी तरी तुला पोटगी द्यावीच लागणार आहे. आणि खरं तर आम्हाला पोटगी वगैरे काहीच नको होती, पण तू जे काही घाणेरडा आरोप केलास ना आमच्यावरती आणि आता अस्मिताबाईवरती, त्यासाठी ही शिक्षा फार कमी आहे आणि ही शिक्षा तुला मिळालीच पाहिजे. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता जज साहेब सांगायला लागतात, या सगळ्यामध्ये आता सचिन सचिन दीक्षित हे दोषी मानण्यात येत आहेत. अस्मिता रडायला लागते. आतापर्यंत तिच्यावरती लावलेली लांछ आणि त्यानंतर सचिनकडून भरभक्कम महिन्याची पोटगी आता देण्यासाठी आता मात्र इकडे बरोबर रीतीने करण्यात आलेला आहे. सचिनला तयार आणि सचिनच्या विरोधात केस गेले. सचिनचा वकील पण काही करू शकत नाहीये. आणि त्यानंतर अर्जुन सांगतो, आम्हाला ह्याच्याकडून पोटगी बिडगी काही नकोय, मला फक्त आता इतकं सिद्ध करायचं होतं की माझी अस्मिताताई आणि आता चैतन्य हे भावा बहिणीसारखे आहेत. त्यांच्यावरती असे घाणेरडे आरोप केल्यामुळे आम्हाला राग आला आणि म्हणून म्हणून फक्त पोटगीच आम्ही बोललो होतो. आम्हाला पोटगी बिटगी या असल्या माणसाकडून काही नको आहे. अस्मिताबाईला सांभाळायला, तिला भरभक्कम पायावरती उभं करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. असं म्हणत अर्जुनने पोटगी नाकारत सचिनच्या नाकावर टिचून आता मात्र इकडे अस्मिताला न्याय मिळवून दिलाय. पण न्यायालय सांगायला लागतं, तुम्हाला जरी पोटगी नको असली तरी अस्मिताचं आणि सचिनचं जे बाळ आहे त्यासाठी दर महिन्याला सचिनने अस्मिताला 50,000 रुपये द्यावेत. आणि सचिनची आता भंबेरी उडालेली आहे. स्वतःलाच खायला पैसा नाहीये, आई वडिलांचं घर विकायला निघालंय आणि आता त्याला 50,000 रुपये पोटगी द्यावी लागणार आहे. मग काय, सचिन आता चांगलाच चिडलाय. अस्मिताला न्याय मिळालाय. सगळेजण घरी आणि त्यानंतर इकडे आता आलेली आहे ती म्हणजे प्रतिमा सायलीला न्यायला. सायली चल मी तुला न्याय. आणि त्यानंतर आता इकडे सायली खूपच खुश झालेली आहे. आणि आता प्रतिमा सांगायला लागते, काय ग कल्पना, नेऊ ना 8 दिवस सुनेला, म्हणजे आता तिच्या नवऱ्याला चैन नाही पडणार हे तर मी मान्य करू शकते. पण पण मला तुझ्या पण चेहऱ्यावरचे हावभाव तसेच दिसत आहेत की सुनेशिवाय तुला काही चैन पडणार नाहीये. यावरती प्रतिमा कल्पना सांगायला लागते, प्रतिमाला तुझं म्हणणं एकदम बरोबर आहे, मला खरंच सुनेवासून चैन पडणार नाहीये. पण पण मी आता एक गोष्ट सांगू का, खरं सांगायचं. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे घेऊन गेलेली आहे ती म्हणजे आपल्या घरी आणि त्यानंतर सायली आता प्रतिमाच्या सोबत गेलेली आहे. सायली ज्या वेळेला प्रतिमासोबत आता जाते आणि त्यावेळेला त्या घरामध्ये सायली आता छानपैकी रमताना आपल्याला दिसणार आहे. पण हे सगळं चालू आपण पाहतोय की प्रतिमा आता आपल्या लेकीचे खूप लाड करती आहे. तिला छानपैकी प्रेमाने सगळ्या गोष्टी जुन्या अशा तन्वीच्या सांगतीये आणि त्यावरती सायली सुद्धा तिला आता एक एक गोष्ट विचारत आहे. बरं, या गोष्टी विचारत असताना सायलीला आता इकडे खूप मोठे सत्य उलगडत चाललेत की आपण ज्या तन्वीचा आवाज ऐकतोय तो आवाज हाच आहे. अजून इतकंच काय, तर आता तिला अजून बऱ्याचशा गोष्टी इकडे समजत चाललेल्या आहेत. आणि त्याच वेळेला प्रतिमा तिला सांगायला लागते, माहितीये का, छोटी तन्वी आहे ना,
छोट्या तन्वीचा आता इकडे म्हणजे ज्या वेळेला आमचा अपघात झाला होता ना, त्या अपघाताच्या आणि त्यानंतर मग आता लायलीला ती सांगायला लागते, अगं तुला माहिती आहे का, म्हणजे आता ज्या वेळेला ती त्या गाडीमधून गेली ना, तिचं एक ब्रेसलेट म्हणजे ब्रेसलेट टाईपची बांगडी होती ना, ते माझ्याकडे होतं आणि त्यानंतर एक तिच्याचकडे होतं. असं म्हटल्यावर ती सायली आता आठवण करायला लागते, की मी मधुभाऊंच्या इथे गेले तेव्हा सुद्धा माझ्या हातामध्ये एक ब्रेसलेट टाईप कडं होतं आणि ती प्रतिमाला सांगते, प्रतिमा आत्या, अहो मला ते आता तुम्ही कडं दाखवाल का? प्रतिमा म्हणते, अगं मी ज्या वेळेला आले ना या घरामध्ये आणि त्यावेळेला मी आता ते गाठोडं घेऊन आले होते बघ सुभेदारांच्या घरात आणि त्याच वेळेला आता इकडे त्याच्यातच ते ब्रेसलेट होतं. मी काय करते माहितीये का? मी आजच्या आज इकडे म्हणजे कल्पनाला कॉल करते. अगं ते तिकडेच राहिलं असेल गाठोडं माझं. असं म्हटल्यावर ती सायली आता विचार करते, देवा हे काय चाललंय? मी ज्या दृष्टीने विचार करते ती बरोबर आहे का? म्हणजे एकच दिवस आता असा होता, की ज्या दिवशी मी आता हरवले आणि त्या म्हणजे मंदिरात आले आणि त्याच दिवशी नेमके आता यांच्या गाडीचा अपघात झाला अर्जुन सरांच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि हा सगळा योगायोग तर असू शकत नाहीये ना. म्हणजे आता नक्की काय झालंय मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सायली विचार करते आणि त्यानंतर ती आता विचार करायला लागते. बरं हे सगळं चालू असताना तिला या सगळ्यामध्ये आता मात्र आठवायला लागले, की बरोबर आहे, जे काही आता मी विचार करते ना ती गोष्ट एकदम बरोबर आहे आणि या सगळ्यामध्ये आता एकच दिवस कसा काय शक्य होऊ शकतो? नाही नाही, काहीतरी गडबड आहे. मला हे सगळं सगळं आता इकडे बोलायला पाहिजे मधुभाऊंच्या सोबत. मी मधुभाऊंच्या सोबत ज्या वेळेला बोलेन ना, त्याच वेळेला अनेक गोष्टींचे उलगडे मला आता होत जातील. आणि असं म्हणत मात्र आता ती मधुभाऊंकडे जायला निघते. पण त्याच वेळेला प्रतिमा तिला थांबवते. आज रात्र खूपच झालेली आहे आणि तू कुठेच जाऊ शकत नाहीयेस. आज नको जाऊस. हे बघ मधुभाऊंना भेटायचंय ना, तर आपण उद्या जाऊया की. असं म्हणत अचानक तडकी-फडकी तुला आता मधुभाऊंकडे जायची इकडे काय गरज पडली? असं ती विचारायला लागते. आणि त्यावेळेला मग आता सायली सांगायला लागते, नाही असं काही नाहीये. मला खरंच आता असं वाटतंय की मधुभाऊंची एकदा तरी मी भेट घ्यावी असं मला वाटतंय. आणि असं म्हटल्यावर ती प्रतिमा सांगते, ठीक आहे, उद्याच्या दिवसाला मी तुझ्यासोबत येईन. आणि प्रतिमाला आश्चर्य वाटतं, मध्येच सायलीला काय झालंय? मध्येच आता सायली या सगळ्यामध्ये का बरं म्हणजे अशी जायला निघालेली आहे? आणि सायली आता दुसऱ्या दिवशी मधुभाऊंकडे जायला निघणार त्याच वेळेला प्रतिमाचं कडं आता आलेलं आहे आणि प्रतिमाचं कडं आल्यावरती ती इकडे सायलीला ते कडं दाखवते आहे आणि त्यानंतर सायलीला आता ती बांगडी दाखवते. सायलीला बांगडी दाखवल्यावरती सायली आता म्हणायला लागते, प्रतिमा आत्या, अहो हेच तर आहे ना, हीच तर आता ही बांगडी माझ्याकडे पण आहे. आश्रमामध्ये मी ज्या वेळेला गेले होते त्यावेळेला ही बांगडी माझ्याकडे होती. प्रेक्षकांनो, एका झटक्यात आता मात्र इकडे इकडे प्रतिमा आणि आता सायली यांच्या दोघींच्या समोर तरी सत्य सगळं आलेलं आहे आणि एका झटक्यात सगळ्या गोष्टी सॉल्व्ह झालेल्या आहेत. प्रतिमा आणि सायली यांना आता सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य सुद्धा समजलंय आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मालिकेतला जबरदस्त टर्निंग पॉइंट येणार. कसं घडणार, काय घडणार, येणाऱ्या भागात सगळं